आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा. अजित पवार गटाला 58 लाख मतं, त्यांच्या 41 जागा आल्या. शरद पवारांनी कॅल्क्युलेशन मांडलं. शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत, मात्र आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आलेत. 80 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात, असं कॅल्क्युलेशन आहे. आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, 4 निवडणुका आत्ता झाल्या आहेत. हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो. तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती, पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मीरमध्ये निवडणूक झाली, तिथे फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली, इथे भाजपला यश आलं, मात्र झारखंडला त्याचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात, एका निवडणुकीत आम्ही जिंकलो. EVMचा काही संबंध नाही. मोठी राज्य आहे तिथे भाजप आहे आणि छोटी राज्य आहे तिथे अनेक पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं, पण निकाल अनुकूल लागला नाही. EVM बाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, यामुळे आत्ता यावर बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेसपेक्षा शिंदे यांना कमी मतं आहेत, पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. EVM बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे, पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं आहे. लाखवाल्यांचे 15 आणि 79वाल्यांचे 57. आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत. या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 71 लाख 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात आणि काही प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितले. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर EVMवर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये. काय एकूणच EVMच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले EVMच्या विरोधामध्ये, काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळामध्ये? कसं आहे, त्याच्या आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा EVMची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते 4 निवडणुका आत्ता झाल्या. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आले त्याच वेळेला त्याच एरियामुळे जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली, इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं, एक ठिकाणी आम्ही जिंकलो आणि त्यामुळे EVMचा काही संबंध नाही. पण त्याच्यातलं एकच चित्र दिसतं, मोठी राज्य जी आहे तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.